मस्त आलं ना. अरे हे तिघं असते तर अजून मजा आली असती. कुठे गेले ते दोघं? ते बोलव ना त्यांना. थांब. हाय का आले. चल. मानसी कुठे? बाबा, मानसी घरी गेली. का? ऍक्च्युली आपण सगळ्यांनी तिला एवढं चिडवलं ना, तिला काही सुचलंच नाही काय करावं ते, म्हणून निघून गेली घरी. लाजली की काय? बहुतेक. म्हणजे ती म्हणत होती की मला खूप ऑड वाटतंय, सो मी निघते, असं म्हणून ती घरी गेली. बरोबर ना विक्रांत? काय ग मोनिका, इतकं काय बोलायचं होतं तुझ्याशी तिला? तुला काय करायचं रे नानू मामा? बाबा अहो असू दे, ॲब्सोल्युटली ओके. मला ना नानू मामांचा हा स्वभाव खूप आवडतो. ती मला म्हणत होती की सलील पंडितचा स्वभाव कसा आहे ते तिला अजून जाणून घ्यायचंय. सो तिचं म्हणणं होतं तू मोठी बहीण आहेस, सो तूच बोलून घे. असंच बोलली ना विक्रांत? अरे हळूहळू जरा थंड तरी होऊ दे. होतंय तू किती काळजी करशील ग? अरे काळजी करू नको तर काय करू? एकतर कामाचे सतत 1760 विचार चालू असतात तुझ्या डोक्यात, आणि त्यात हे तुझं स्वतःच्या हाताने बनवून खाणं. मला ना खरंच कमाल वाटत. मी लहान होतो तेव्हा म्हणायचीस की कधी एकदा पटकन मोठा होशील. आता मी मोठा झालोय, स्वतःची कामं स्वतः करतोय, तर तू उलट बोलतीयस. काय? अरे जगातल्या सगळ्या आयांचं हे असंच असतं. मुलं लहान असली की ती लवकर मोठी व्हावीत असं वाटतं, आणि जेव्हा ती मोठी होऊन दूर जातात तेव्हा ती पुन्हा लहान होऊन आईच्या कुशीत यावीत असं वाटतं. बरं तू हे बघ ना, नूडल्स बघ ना किती भारी झालेत, मस्त आहेत ना? सलील, जशी काही पुरणपोळीच बनवलीस असं सांगतोयस. अरे त्यात काय एवढं कठीण आहे? सलील, पण हे खाणं चांगलं नाहीये. हा अगं आई, पण आता पर्याय आहे का माझ्याकडे? पोळी भाजी मिळत नाही का रे तिथे? अगं मिळते पोळी भाजी, पण ती बाहेरचीच ना शेवटी. त्याच्यापेक्षा हे मी माझं स्वतः करून खातो. म्हणूनच तुला घरात प्रेमाने बनवलेली पोळी भाजी मिळावी म्हणूनच ही सगळी धडपड चालली आहे. काय म्हणाली? नाव काय रे तिचं? ती ना मानसी देशपांडे. चेहऱ्यातला बदल कळतोय. हा आई प्लीज. झालं का पक्क? चालू आहे, म्हणजे भेटी चालू आहेत, बघू. हे बघ, आणखी 2 स्थळं आली आहेत. काय कळवू त्यांना? आणि फोटो पाठवू का? नको, आता मला अजून कुणाचाही फोटो पाठवू नकोस प्लीज. मला मानसी आवडली. हो का? चेहऱ्यातला बदल कळतोय. हा बघू जरा साहेबांचा चेहरा. चला बाय, उद्या बोलू. बाय बाय. पण मला तो आवडतो की नाही हे विचारावंसं नाही वाटलं तिला. मला का का वागते ती माझ्याशी असं? आणि हे आतापासून नाहीये, लहानपणापासून हे असंच आहे. तू कशा संबंधी बोलतेस ते सांगशील का जरा? मी असं वागताय जणू काही तुम्हाला काहीच माहित नाहीये. अगं पण तू का तणतणत आलीस? हे तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल? मला ना कंटाळा आलाय. सलील काही बोललाय का? याच गोष्टीचा कंटाळा आलाय मला. माझा कुणीच विचार करत नाही. नेहमी आधी बाकीच्यांना काय वाटतंय हे बघायचं. आधी ताईचा विचार, आता सलीलचा विचार. पण माझ्या मनात काय चाललंय हे कुणाला जाणून घ्यायची इच्छा नाहीये. असं कोणी म्हटलं? असं तुमचं आणि सगळ्यांचंच वागणं सांगतंय. अगं बाळा, पण एवढं झालंय काय ते तुम्ही ताईला विचारा. आता फक्त एक सांगते, जर यापुढे ताईने माझ्या कुठल्याही वैयक्तिक निर्णयात ढवळाढवळ केली तर सलील सोडा, मी कुठल्याही मुलाशी लग्नासाठी बोलणार नाही.
कंटाळा आला मला. त्यात ना हा मधू सुद्धा नाही गप्पा मारायला. हा बबन्या सुद्धा कुठे गे. या या बबनराव या. आलात. छान छान. अरे किती वेळ झाला. काय झालं ओरडायला रानू मामा? काय झालं ओरडायला म्हणजे? अरे मी इथे पहारा द्यायला होतो म्हणून या दुकानात चोरी वगैरे काही झाली नाही. अरे सरळ सताड दुकान उघडं ठेवून निघून गेला होतास. अहो मधुशेठ होते ना इथे. अहो मला अलका वहिनीने सांगितलं पटकन जा आणि विमबार घेऊन ये. अहो म्हणून घाईघाईत गेलो. विमबार? इतके पिशवी भर? अरे इतके कशाला आणलेस? इतके नाही हो, एकच. अहो या विमबार मध्ये लिंबू असतं, लिंबू. भांडी कशी स्वच्छ आणि चकचकीत होतात. 100 लिंबांची ताकद असते विमबार मध्ये. शक्तिशाली आणि सॉलिड आहे हा. वा. अहो तुम्हाला सांगतो नानू मामा, आजकालच्या बायकांना हाच शक्तिशाली आणि सॉलिड विमबार आवडतो माहितीये. मग हा. अरे बबन, किती उशीर. आईनी सांगितलं सगळं सामान आणलंयस ना? आणलंय सामान आणलंय मी सगळं. हो सामान आणलंय. शिवाय तो अलकाला पाहिजे होता तो भीम बार सुद्धा आणलाय. हो ना, बरं झालं. अहो नानू मामा, यांनाच विचारा ना विमबारच का हवाय तो. म्हणजे काय? त्याशिवाय किचन मध्ये आई दुसरं काहीच वापरत नाही. काय आहे, अलका वापरेल ग. काय आहे, ती जुन्या जमान्यातली आहे. पण तुम्ही नवीन जमान्यातल्या मुली, तो विमबार वापराल का? अर्थात नानू मामा. म्हणजे आजकालच्या मुली, माझ्या किंवा मानसी सारख्या मुली कठीण कठीण आव्हानं सुद्धा सहज पेलतात ना. अगदी तसाच माझा विमबार चिकट डाग सुद्धा सहज साफ करतो. म्हणूनच तर मानसीने मला सुचवलं होतं. ठीक आहे ठीक आहे, करा. काय चकचकीत करायचे ते करा. बरं बबन, तू सामान घेऊन येशील ना आतमध्ये? आणतो आणतो. चल पटकन, आई थांबल्यात. मानसी, आत्या, काय होतंय? काय झालं? मी आता तुला जे लिहून द्यायला सांगितलं होतं त्यातला अख्खा पॅरा मिसिंग आहे. बघू. नक्की सगळं ओके आहे ना? सॉरी आत्या, मी लिहून देते लगेच. प्रश्न लगेचचा नाहीये मानसी. प्रश्न असं झालंच कसं याचा आहे. कारण ह्या असल्या सिली मिस्टेक्स तुझ्याकडून होणं केवळ अशक्य आहे. काय झालं? सगळं खरं खरं सांग. काही लपवू नकोस. कारण जे काही झालंय ना त्याचा तुझ्या कामावर आणि तुझ्यावर काय परिणाम होतोय तो दिसतोय. आत्या, मला एक स्थळ आलंय. मी अजून नीट भेटले नाही त्याला आणि त्याच्या आत ताईने त्याला माझा होकार कळवला. मग त्याचा गैरसमज झाला. मी समजावलं त्याला, पण आता हे सगळं असं सुरू झालंय आणि मला कळत नाहीये हे का सुरू झालंय. म्हणजे बस पुढे मला ऐकायचं नाहीये. आणि तू जिथे आहेस तिथून पुढे जायचंही नाहीयेस. हे लग्न वगैरे मला आत्ता काहीही नकोय. लग्नासाठी वयापेक्षा मनाची तयारी लागते, जी आत्ता तुझी नाहीये. आणि जोपर्यंत तू मनाने तयार होत नाहीयेस तोपर्यंत कुणीही तुझ्या मागे लग्न लग्न म्हणून मागे लागू शकत नाही. बघ बघ, तुझा चेहराच सांगतोय सगळं. चांगला मुलगा आहे, हातचा सोडू नका, परत मिळणार नाही. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, बाकी काही नाही. आणि आत्ता ही वेळ तुझं तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची, बाकी कशाचीही नाही. ओके? हो आत्या. काय झालं? काही नाही. अरे मी तिला आता सांगत होते, लग्न आत्ता नकोय. आता मला फक्त करिअरवर कॉन्सन्ट्रेट करणारी मानसी हवी आहे. आय डोंट वॉन्ट टू लूज यू. अरे बापरे, इथे सुद्धा हेच सुरू आहे का? म्हणजे काय,
लग्न ह्या विषयाची काही साथ वगैरे आली की काय लोकांमध्ये? प्लीज मला आता तरी ह्या विषयावर काही डिस्कशन नकोय. तू इथे असेपर्यंत कुणीही तुझ्या मनाविरुद्ध लग्नाविषयी काहीही बोलणार नाही. थँक्यू आत्या. मी हे कम्प्लीट करून देते. हा वकील साहेब, कोर्टाची पुढची तारीख कळली का? ते कळेलच, पण त्याआधी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. हा बोला ना. हे बघा, एकदा का तुम्ही म्युच्युअल डिव्होर्सवर सही केली की प्रोसिजरनुसार मिळेल त्या तारखेला तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागेल. आपल्या बाजूनं त्यात कुठलीही दिरंगाई होता कामा नये. गेल्या वेळेला मी मुद्दाम गेले नव्हते असं नव्हतं. माझी तब्येत खरंच खराब झाली होती. इनफॅक्ट मी कोर्टात यायलाच निघाले होते आणि मी त्याच्यानंतर हॉस्पिटलाइज झाले होते. वाटल्यास तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारू शकता. म्हणजे आपल्या केसमधली जी विरोधी पार्टी आहे तुम्ही त्यांना विचारून घेऊ शकता. ते सुद्धा हेच सांगतील. मॅडम, मी गेल्या वेळेचं म्हणत नाहीये, त्यावेळेसची सिच्युएशन समजून घेऊ शकतो आम्ही. पण काल तुम्हीच फोनवर म्हणाला होतात की मी कोर्टात यायला उत्सुक नाही, त्यावरून हे बघा, जर तुम्ही कोर्टात यायला टाळाटाळ केली तर ते तुमच्याच अगेन्स्ट जाऊ शकतं. कोर्टात तुम्ही वेळ दवडता आहात असा अर्थ काढला जाऊ शकतो. वकील साहेब, मी गरोदर आहे. माझे दिवस भरत आलेत आता. आणि या दिवसांमध्ये मी माझ्या तब्येतीची गॅरंटी नाही ना देऊ शकत तुम्हाला. आणि मुळात कोर्टाची तारीख पुढे कशी ढकलायची हा विचार करत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. हे बघा, मला ऑलरेडी फक्त डिलिव्हरीचं टेन्शन आलंय. माझ्याकडे दुसरा कुठलाही विचार करायला आता वेळ नाहीये. आय अंडरस्टँड. मी मात्र तुम्हाला संभावित धोक्याची कल्पना दिली. वकील म्हणून ते माझं कर्तव्य आहे. आय नो. थँक्यू. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढची प्रोसिजर काय असणार आहे? हेच की कोर्टात एकदा तुमचं ऍप्लिकेशन फाईल झालं की 6 महिन्यानंतर तुम्हाला डिवोर्स मिळेल. त्याआधी काउन्सिलिंग सेशन्स होतील तुमचे. तुमचे समझोता होतोय का हे पाहण्याचा कोर्टाचा एक प्रयत्न असेल. हो, म्हणजे असंही करता येऊ शकतं का? हे बघा दळवे मॅडम, जगातला कुठलाच कायदा जबरदस्तीनं दोघांना एकत्र राहायला भाग पाडत नाही. हां, मात्र कोर्ट केवळ एक संधी देत असते. त्या काळातील तुमच्यातील भांडण किंवा दुरावा मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. नाहीतर मग रीतीप्रमाणे तुम्हाला 6 महिन्यांनी डिवोर्स मिळतो. ओके. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. थँक्स. एक्सक्यूज मी मॅम, तुमच्यासाठी हा बुके आलाय. बुके माझ्यासाठी? नुसता बुके नाही आहे, त्याच्याबरोबर एक कार्ड आहे आणि त्याच्यावरती शायरी पण लिहिलेली आहे. सॉरी हं मॅम, मी चुकून वाचलं. बघू. काय? काही नाही. मानसी, मानसी ते बुके एका पेशंटने दिलाय. अरे वा, बघू. कभी कभी समय भी गुलाब लगता है और कांटे चुभते नहीं जब वक्त मांगने वाला अपना हो. क्या बात है. आमच्यासाठी कधी कोणी साधी चारोळी सुद्धा लिहिली नाही आणि काही लोकांसाठी शायरी लिहिली जाते. वा.
बुके पाठवणारा पेशंट खूप रोमॅन्टिक आहे, नाही? विक्रांत, मग तू खोटं कशाला बोलतेस? नाही तर काय, हल्ली ज्याला त्याला माझ्या लग्नाशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये. टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूज पेक्षा हॉट टॉपिक झालाय हा. ते तर होणारच ना. तुझं वय खूप वाढलंय काय? आणि ते तुझे केस बघ, तुझी स्किन बघ, किती सुरकुत्या पडल्यात, त्यामुळे ते दिसतंय. तर सगळ्यांना काळजी लागली ना, म्हणून नसं होतं. हो, आधी स्वतःला आरशात बघ. माझं तर वय झाल्यासारखं वाटतंय, तुझं तर झालंय. आयडियली मी तुला आजोबा अशी हाक मारायला हवी. माझं जाऊ दे, माझं लग्न झालंय, पण तुझं काय? माझ्या वयाचं काय ते मी बघून घे. यू डोंट नीड टू वरी अबाउट दॅट. बरोबर आहे, मी तेच सांगतोय. तुलाच बघावं लागणार आहे, तुझं वय वाढलंय ते. आरशात बघ जा. ओके? एक्सक्यूज मी सर, तुम्हा दोघांना निर्मला मॅमनी शेजारच्या केबिन मध्ये बोलावलंय. ठीक आहे, त्यांना सांग आम्ही आलोच. चला, नाहीतर रोमॅन्टिक पेशंटने दिलेल्या बुकेकडेच बघत राहशील. हॅलो आत्या. हा चार्ट आहे. कसला चार्ट? या महिन्यातल्या डिलिव्हरीचा चार्ट आहे. हा नीट बघा जरा, कारण या महिन्यात आपल्याकडे जरा जास्त वर्कलोड असणार आहे. सो आय मेड दिस चार्ट. हा चार्ट मी या कारणासाठी बनवलाय, कारण कदाचित माझं 2-3 वेळा मीटिंगसाठी बाहेरगावी जाणं होईल. यात सगळ्या डिलिव्हरीचे डिटेल्स आहेत. आणि हा विक्रांत, मोनिकाच्या डिलिव्हरीचे डिटेल्स ते तू त्याच्यात फीड कर आणि पूर्ण करून टाक. ओके. मी इथे नसताना या चार्टप्रमाणे सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात, आणि याची काळजी तू घ्यायचीस मानसी. मला यातले सगळे अपडेट्स कळायला हवेत. वेळोवेळी मला मेल करत जा. हो आत्या. काही झालं तरी आपल्या पर्सनल गोष्टींमुळे कुठल्याही कामात खोड होता कामा नये, हे लक्षात ठेवा. जनरली मला हे सगळं विक्रांतला सांगावं लागतं, पण आता तुला सांगते मानसी. आपण जे काम करतो ना, त्यात आपण मनाने आणि डोक्याने पूर्णपणे असणं आवश्यक असतं. मी रागावून बोलत नाहीये किंवा मला तुमच्यावर अविश्वास दाखवायचा आहे असंही नाहीये. पण काय झालंय, अलीकडे काही गोष्टीच अशा घडलेल्या आहेत की त्यामुळे मला स्पष्टपणे सांगणं हे जास्त महत्वाचं वाटतं. चार्ट पूर्ण करायला घे, मी आलेच. ठीक आहे, दिस वे प्लीज. हॅलो. हॅलो, मी सलील पंडित. बोला. मला मानसी देशपांडेंना भेटायचं आहे. ठीक आहे, तुम्ही बसा, मी आलेच. हो. तुम्हाला काही चहा कॉफी हवी आहे? नो थँक्स. ठीक आहे, तुम्ही बसून घ्या. हो. एक्सक्यूज मी मॅम, तुम्हाला भेटायला मिस्टर सलील पंडित आले. काय? हो, ते बाहेर वेट करतात. सारिका थांब. मला माहितीये ते मला भेटायला आलेत, पण अगं नेमकं निर्मला मॅम आणि डॉक्टर विक्रांतने खूप महत्वाचं काम दिलंय. नो इश्यू, मी असंही त्यांना थांबायला सांगितलंय. नाही नाही, नको. तू त्यांना सांग की मी अर्ध्या तासापूर्वीच बाहेर गेले म्हणून. पण मॅम, मी तर त्यांना म्हणजे, किंवा असं सांग की तुझं लक्ष नसताना मी बाहेर गेले. हां, पण मॅम, जर का ते मला म्हणाले की मानसी मॅम येईपर्यंत मी थांबतो, तर मग त्यांना सांग ना की तुला माहित नाही कधी येणार त्या म्हणून. हां, ठीक आहे. ओके.